म्हणजे ही आयडिया कशी सुचली तुम्हाला की 45 डिग्री त्या मूर्तीला उभं ठेवायचं आणि ऑल दॅट? गणपतीच्या 2 दिवस आधी पण मला एवढं माहीत नव्हतं की मी अशी मूर्ती बनवेल. पण एक स्वप्न होता, म्हटलं की हवेमध्ये मूर्ती बनवायची लहानपणापासून. ओके. पण ते लहान मूर्ती बनवायची स्वप्न होती. पण म्हटलं चल आपण लहान मूर्ती बनवायपेक्षा मोठी मूर्ती बनवूया. पण वेळ कमी भेटला मला ट्रॉली भेटला फक्त 10 दिवस भेटले. 10 दिवसामध्ये 4 ते 5 दिवस मी त्या मूर्तीवरती काम केलं आहे. तर इम्पॉसिबल आहे 4 ते 5 दिवस एवढा गणपती बनवणं. माझ्याकडून तर सगळं पॉसिबल असतं, कारण 4 ते 5 दिवसात तुम्ही परेलच्या महाराजाचा जसा लुक दिलाय मला. बघाल तरी 50 ते 60 गणपती बाकी आहेत 50 कारखान्यामध्ये. गणपती बाकी आहेत. बाकी आगमन व्हायचे. आखणीचा व्हिडिओ आखणी काढताना दाखवतो. एक मूर्ती रेडी होती, बघू शकता काम वगैरे चालू आहे. आपण एक मूर्ती पण येऊ मस्त आहे. तर इथं मूर्ती बघू शकता, एक शंकराचं रूप दिलं आहे. म्हणजे सगळे मूर्त्या अजून कलरिंग वगैरे करायचे बाकी आहे. इथं पण बघू शकता एक नंबर मूर्त्या आहेत सगळ्या. आणि हे पण मस्त आहे, एक नंबर. परेलच्या महाराजाची मूर्ती बघू शकता तुम्ही लोक. एक नंबर मूर्ती यार, नंबर. 45 डिग्री म्हणजे असं हवेमध्ये क्रॉस केलं आहे त्याला. बॅलेन्सिंग बघा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. परेल वर्कशॉप पण कव्हर करूया आणि परेलच्या महाराजा पण आपण कव्हर करूया. आपण आलो गणसंकुलमध्ये, बघू शकता गणसंकुल वर्कशॉप. आता बघू आतमध्ये काय आहे नेमकं. इथं आपले तेच 3 वर्कशॉप: अमर आर्ट्स, सार्थक आर्ट्स, श्री गणेश चित्रशाळा. मित्रांनो, आपण परेल वर्कशॉपमध्ये जाणार आहेत आणि अरुण दत्ते सरांशी आपण भेटणार पण आहे. त्यांच्याशी बोलणार आहे की परेलच्या महाराजाची काय आयडिया होती. तर मित्रांनो, आता मी आहे परेल वर्कशॉपला. तर आता आपण जाऊया अरुण दादांसोबत इंटरव्ह्यू घेऊया तेच. माझ्यासोबत आहेत अरुण दत्ते दादा, जे की मुंबईचे खूप फेमस मूर्तिकार आहेत. तर अरुण दादा, यावेळेस परेलच्या महाराजाचं काय सांगणार यावेळेस? म्हणजे मूर्ती मला खूप आवडली आणि बरेच लोकांना पण आवडली, सगळ्यांना आवडले ऑलमोस्ट जेवढे पण आहे. तर त्याच्या रिलेटेड तुम्ही काय सांगणार? म्हणजे ही आयडिया कशी सुचली तुम्हाला की 45 डिग्री त्या मूर्तीला उभं ठेवायचं आणि ऑल दॅट? आयडिया तर अशी काही सुचली नव्हती. गणपतीच्या 2 दिवस आधी पण मला एवढं माहीत नव्हतं की मी अशी मूर्ती बनवेल. पण एक स्वप्न होता, म्हटलं की हवेमध्ये मूर्ती बनवायची लहानपणापासून. पण ते लहान मूर्ती बनवायची स्वप्न होती. पण म्हटलं चल आपण लहान मूर्ती बनवायपेक्षा मोठी मूर्ती बनवूया. आणि मस्तीमध्ये वेल्डिंग केली. आणि त्यांचा जो युद्धाचा त्यांचा हे मंडळाचा एक विषय होता की युद्ध. मग युद्ध करताना मग सरळ गणपती नको करूया, आपण राक्षसाच्या अंगावरती वरतून मारतोय असा कॉन्सेप्ट डोक्यात आला. आणि त्या गणपतीला हवेमध्ये केलं आणि खाली राक्षस केले आणि वरतून त्यांना मारताना कॉन्सेप्ट केला. म्हणून विचार केला थोडासा वेगळा काढतो. म्हणजे खाली 3 राक्षस होते राईट, आणि त्याला 45 डिग्री हे ठेवलेलं राईट. आणि पण म्हणजे जे मूर्ती, म्हणजे बाकीच्या मूर्तींपेक्षा त्याला असं बनवताना खूप टाईम लागलाय काय? म्हणजे खूप जास्त डोकं लावावं लागलं का त्याच्यात? आणि प्रॉब्लेम काय आले बनवताना? नाही, प्रॉब्लेम असे काय आले नाही आहे. 4 ते 5 दिवसात तो गणपती केला आहे मी. आणि गणपती दिवशी पण तो मूर्ती थोडी ओलीच होती, कारण वेळ कमी भेटला मला ट्रॉली भेटला फक्त 10 दिवस भेटले. 10 दिवसामध्ये 4 ते 5 दिवस मी त्या मूर्तीवरती काम केलं आहे. तर इम्पॉसिबल आहे 4 ते 5 दिवस एवढा गणपती बनवणं एवढ्या हवेमध्ये. आणि कसा अनुभव आहे आणि थोडंसं गोष्टी माहिती असल्यामुळे जास्ती काय अडचण आल्याकडून तर सगळं पॉसिबल असतं, कारण 4 ते 5 दिवसात तुम्ही परेलच्या महाराजाचा जसा लुक दिलाय मला तर खूप मनापासून आवडलं आणि लोकांना पण आवडलं तेच. आणि दादा, अजून तुमच्या इथून किती आगमन आहेत अजून, आणि किती मूर्त्या बाकी आहेत तुमच्याकडून अजून? आगमन पण आणि मूर्त्या पण एक 40 ते 50 गणपती गेलेत. अजून एक तरी बघाल तरी 50 ते 60 गणपती बाकी आहेत कारखान्यामध्ये. गणपती बाकी आगमन व्हायचे. आणि म्हणजे सगळे रेडी व्हायचे ऑलमोस्ट झाले की झाले? आता ते 10-15 मूर्त्या राहिलेत, त्यांचं आता फायनल काम चालू मी बघते मागे. अजूनही गणपती उभे करायचे बाकी आहेत. शेवटचा टप्प्याचं काम चालू आहे, दिवस आता चालू आहे. आता बघू आता कधी होतंय.
टाईम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं. एवढं म्हणजे एवढे बिझी आहेत अरुण दादा, पण मी बोललो त्यांना की दादा 2 मिनिट आहेत का, पण ते लगेच बोलले हा ठीक आहे काढ म्हणून. तर खूप खूप धन्यवाद दादा, एकदम डाऊन टू अर्थ पर्सन आहेत खूप. मला तर खूप आवडले ते. चालेल, थँक्यू दादा. गणपती बाप्पा मोरया. एक मूर्ती रेडी होती, बघू शकता काम वगैरे चालू आहे. तिथं बघू शकता तुम्ही लोक काम वगैरे चालू आहेत सगळं. तर इथं मूर्ती बघू शकता तुम्ही, खूप मस्त मूर्ती. कबाळ वगैरे सगळं काही बनवतं ते बघू शकता तुम्ही लोक. इथे एक भारी मूर्ती बघू शकता, म्हणजे कलरिंग वगैरे सगळं बाकी आहे, सगळं काही चालू आहे. हा पण एक मूर्ती पण मस्त आहे. आणि इथं अरुण दादांच्या ऑफिस इथं आहे तेच. तर इथं मूर्ती बघू शकता, एक शंकराचं रूप दिलं आहे, म्हणजे सगळे मूर्त्या अजून कलरिंग वगैरे करायचे बाकी आहे. इथं पण बघू शकता एक नंबर मूर्त्या आहेत सगळ्या. आणि हे पण मस्त आहे, एक नंबर. पूर्ण मोठा वर्कशॉप आहे अरुण दत्ते दादांचा तेच. आखणीचा व्हिडिओ आखणी काढताना दादा. आता आपण चाललो आहे परेलच्या महाराजाच्या मंडळात तेच. तर आपण आता तिथे जाऊया आणि बघू, शूट करून दिलं तर चांगलंच आहे. बघूया कसं काय, तुम्हाला पण दाखवतो. तर तिथे समोर बघू शकता परेलच्या महाराजाचं मंडळ. तर आता बघू, आतमध्ये जाऊन दिलं तर ठीक आहे, शूट करूया आपण. मग परेलच्या महाराजाची मूर्ती बघू शकता तुम्ही लोक, एक नंबर मूर्ती यार. मित्रांनो, परेलच्या महाराजाची मूर्ती बघा, एक नंबर. 45 डिग्री म्हणजे असं हवेमध्ये क्रॉस केलं आहे त्याला. बॅलेन्सिंग बघा. परेलचा महाराजा माझ्या मागं बघू शकता तुम्ही लोक, एक नंबर मूर्ती. मी ब्लॅक येत असेल, गणपती बाप्पा एकदम ब्राईट. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका. हे गजानन, हे गजानन. तर अरुण दादांशी पण आपण संपर्क साधला, तर ते बोलले की मी त्यांना विचारलं काय कारण होतं, म्हणजे
तुम्हाला म्हणजे एवढी युनिक आयडिया कशी आली, तर त्यांनी पण ते पूर्ण एक्सप्लेन केलं. लहानपणापासून त्यांना काहीतरी युनिक करायचं होतं आणि ते आत्ता त्यांनी केलं तेच. तर मित्रांनो, परेलच्या महाराजाचं पूर्ण लुक बघितलं, एक नंबर वाटलं मला आणि खूप म्हणजे सगळ्यांना आवडला आहे. आणि अरुण दत्ते दादांना पण मी थँक्यू बोलतो की त्यांनी 2 मिनिट दिले आणि मी त्यांच्याबरोबर इंटरव्ह्यू करू शकलो तेच. तर हा व्हिडिओ अगर तुम्हाला नक्की मला वाटतं आवडला असेल तुम्हाला हा व्हिडिओ, तर प्लीज लाईक करून सबस्क्राईब करून फ्रेंड्स लोकांना पण शेअर करा तेच. तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके चल.